आज आभाळ आहे, अजून काही पाऊस आलेला नाही। तर अशा पद्धतीचं बाहेरचं वातावरण आहे आणि पक्ष्याचा किलबिल असा आवाज येऊ राहिलेला आहे। तर आपल्या ह्या तुळशीला मंजुळं पण आलेले आहेत। आज साहेबांचा बर्थडे आहे, त्यामुळे येथे मी होममेड मैद्याचा केक बनवणार आहे। जर तुम्हाला मैद्याचा केक कसा बनवायचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। तर आपल्याला मैद्याचा केक बेक करायचा आहे, त्यासाठी आपण कढईमध्ये काही मीठ ठेवलेलं आहे आणि त्या मिठावरती आपण आता केकचं भांडं ठेवलेलं आहे आणि 30 मिनिटासाठी आपण आता बेक होऊन देऊया। तांदळाची खीर बनवायची आहे, त्यासाठी आपण हे तांदूळ 1 घंटा पाण्यामध्ये भिजून दिलेले आहेत। त्यानंतर आपण आता कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ सुकायला ठेवलेले आहेत। 10 ते 15 मिनिटासाठी सुकायला ठेवूया आणि त्यानंतर मग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। तर 15 मिनिटाच्या नंतर आपण पूर्णपणे हे तांदूळ पानतुटे झालेले आहेत। तर आपण आता हे तांदूळ ठोसर असे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने एकदम ठोसर असं हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत। तर चला मग आपण आता तांदळाची खीर बनवायला घेऊया। आता कढईमध्ये 2-3 चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे। तर या तुपामध्ये आपण आता जे तांदळाची पावडर बनवून घेतलेली आहे ती आपण आता परतून घेऊया। या तांदळाच्या पिठाला चांगला सोनेरी रंग येऊन द्यायचा, तोपर्यंत परतून घ्यायचं। पूर्णपणे कलर चेंज झाला पाहिजे। तर तांदळाचा रवा चांगल्या प्रकारे फ्राय झाला की नाही ते कसं समजायचं की आपण जसं जसं फ्राय करीत जाऊ तसं त्याचा कलर बी चेंज होतो आणि त्यानंतर मग ते तांदूळ पूर्णपणे तूप सोडतं, तेव्हा समजतं की हा ठीक आहे बाबा, आता हे चांगल्याच प्रकारे आपले रवा हा परतलेला आहे तुपामध्ये। तर याच रव्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट टाकूया, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि म्हणजे यासोबतच हे बी चांगल्या प्रकारे परतून निघेल। तर तांदळाच्या रव्याला आणि ड्रायफ्रूटला जेव्हा सोनेरी रंग येईल तोपर्यंत परतून घ्यायचं। तर येथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर आपण हे दूध तापून ठेवलेलं आहे। आपला रवा जोपर्यंत भाजत आहे तोपर्यंत म्हटलं आपण तापून ठेवूया। तर आपला केक बेक झाला की नाही पाहूया। 30 मिनिटं झालेले आहेत, तर चेक करून पाहूया एक वेळेस। वाव, तर आता 30 मिनिटं झालेले आहेत, तर आपण आता चेक करून पाहूया आपला केक बेक झाला की नाही। तर अजून बेक झालेला नाही, अजून टाईम आहे। तर माझे कामात 2 कामं चालू आहेत। इकडं केक बेक करायला ठेवलेला आहे आणि जास्त हवा बाहेर जाऊ नये त्यामुळे मी यावरती दगड ठेवलेला आहे आणि इकडं खीर बनवायची आहे, त्यासाठी इकडं रवा चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते, म्हणजे आपले कामात 2 काम एकत्र होणार आहेत। तांदळाच्या रव्याला पूर्णपणे सोनेरी रंग आलेला आहे आणि ड्रायफ्रूटही आपले आता कलर चेंज झालेला आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊया। तर आपण आता परत दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर यामध्ये आपण आता 250 ग्रॅम साखर टाकूया। साखरेचे प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचे। फ्लेवरसाठी आपण यामध्ये जायफळ, इलायची, सुंठ हे आपण बारीक करून घेतलेले आहे पावडर, ती टाकूया, करून घेऊया। दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर मग तांदळाचा रवा या दुधामध्ये टाकायचा आहे। तर आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि त्यानंतरच आपण हा रवा टाकून घ्यायचा उकळी आल्यानंतर आणि लगेच मग हलवून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गाठी बिलकुल झाल्या नाही पाहिजे। तर सुरुवातीला आपण 1-2 मिनटं सारखं हलवत राहायचं, म्हणजे त्यामध्ये गाठी लम्स बिलकुल झाल्या नाही पाहिजे, तरच आपली खीर व्यवस्थित दिसेल। तर आपण आता खीर बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि एकदम चविष्ट खीर व्हावी त्यासाठी आपण यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही। तर आपला केक आता बेक झाला की नाही ते चेक करून पाहूया। तर आता याला म्हणजे पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आणि आपल्याला बेक होण्यासाठी 40 मिनिटं लागलेले आहेत। तर आपण आता चेक करून पाहूया। पहा, आपला केक एकदम व्यवस्थित झालेला आहे। तर आपला केक बेक झालेला आहे, तर आपण आता साईडला काढून ठेवूया।
हो बनवला ना केक आईनी. तुला आवडतं ना? क्रीम. भावाला क्रीम आवडत नाही, असाच केक आवडतो. मला क्रीम आवडते. बर. ओम तू काय करतो असं? बाबा म्हणते माझा केक खराब करून ठेवला. नको चेक करू, आता झालेला आहे. आपण मग थोड्या वेळाने चाकूने कट करू. कोणाचा बर्थडे रे? हा, कुणाचा बर्थडे? क्रीम टाकू बा. आपण क्रीम टाकूत ना. ठीक आहे. कधी? थोड्या वेळाने थंड झाला का मग. तर आपण आता 10 मिनिटासाठी उकळी येऊन देऊया. म्हणजे चांगली उकळी आली की लगेच आपल्या खिरीला दाटसरपणा येईल. तर 10 मिनिटामध्ये आपली ही खीर तयार झालेली आहे. जास्त वेळ काय लागलेला नाही. रवा चांगला भाजला की लवकर झटपट खीर तयार होते. आता थोडंसं तुम्हाला पातळ दिसतंय, पण थोडं थंड झालं की लगेच त्याला दाटसरपणा येतो. तर आपण आता लगेच गॅस बंद करून घेऊया. तर आपल्याला काळे चण्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपण पूर्ण मसाला फ्राय करून घेतलेला आहे. आणि इकडे आपण आता चणेही शिजून घेतलेले आहेत. तर आपला मसालाही फ्राय झालेला आहे. तर आपण आता यामध्ये टाकूया. मध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि चांगली उकळी येऊन देऊया. काळ्या चण्याची भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया आणि 2 मिनिटाच्या नंतर आपण गॅस बंद करून घेऊया. बर्थडे कोणाचा? बाबाचा. तिकडे कुठे चाललं मग? कुणाचा हॅपी बर्थडे? ते थांबतोच नको कट करू आता. किती वर्षात झालं? बाबा किती वर्ष झाले बाबू? माहित नाही. बाबा तुम्ही छोटा होता ना, मग तुम्ही ड्युटीला गेला होता. आमचा एक मेंबर मोबाईल मध्ये आहे. ओम साईराम. नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज साहेबांचा बर्थडे आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने आपण आज सेलिब्रेट करणार आहोत. आणि घरच्या घरी आपण होममेड केक बनवलेला आहे. आणि त्यांना क्रीम आवडत नाही म्हणून आम्ही क्रीम लावलेली नाही, एकदम सिंपल असा केक बनवलेला आहे. आणि इच्छा पण नव्हती, कारण खास कर सेलिब्रेट करायचा. आमचा एक नंबर मोबाईल मध्ये त्याचा खूप डिमांड होता, नाही बनवा 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 म्हणून आम्ही बनवलं. त्यामुळे त्याला ऑनलाईन घेतलेला आहे. कोणाचा बर्थडे बाबू? कोणाचा बर्थडे? बाबाचा बर्थडे. बाबाला विश नाही केलं बेटा? केलं त्याने, शाळेतून आले केलं. सकाळीच केलं ना. हा चला. चला. हा हाय माऊ. मग कापायचं केक कट करू आपण. तर किती वर्ष कंप्लीट झाले? मला काय माहिती. 60. मला काठी घ्यावं लागेल रे. हे ओम म्हणतो 60 वर्ष झाले. 16. ओम म्हणतो 60 वर्ष झाले. किती 46 झालात ना? 42 कंप्लीट. 42 इयर्स झाले दादा. 42 वर्ष पूर्ण झाले. 40. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you. येणारे नवीन आयुष्य एकदम भरभराटीचे आनंदाचे जावे आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना. मोठी झालेली काय खरंय. तू कशाला मला gift? मला भेटलं कधीच मग गिफ्ट? बघ ना. मोठी झाले देईन म्हणा मी बाबा. ठीक आहे. हा फोटो काढ. चला मग आपण आता केक कट करूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba.
थांब थांब थांब, केक खा, केक खा. ओम. तर आता ओम खेळायला चाललेला आहे. आज खेळायला गेलेला नव्हता. आणि ओम मुलं जर असले तरच खेळायला जा बेटा. लिफ्ट कर, खेळू नको रे. तर आपला आता पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे. फक्त आपण आता पुऱ्या बनायच्या ठेवलेल्या आहेत. तर चला मग आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि साहेबांना ड्युटीला पण जायचं आहे. त्यामुळं आपण लवकर सगळे कामं आवरून घेतलेले आहेत. फक्त आता पुरी बनवायची आहे. चला मग आपण आता पुरी बनवून घेऊया. पुऱ्या बनवण्यासाठी येथे मी कणिक 1 ते 2 घंटे अगोदरच मळून ठेवलेली होती, म्हणजे कणिक चांगलीही भिजल. आणि साईडला आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आपण आता पुऱ्या लाटून घेऊया. 4-5 पुऱ्या अगोदरच लाटून घेते, तोपर्यंत तेलही गरम होतं आहे. तेल गरम झालं की लगेच चालू याच्यातच मी साऱ्या पुऱ्या तळून घेणार आहे. आणि गरम गरमच मुलं खातील म्हटलं. तर आपलं आता तेलही चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण आता पुऱ्या तळून घेऊया. तर दोन्ही साईडने सोनेरी रंग आला पाहिजे पुरीला. तर पहा, आपली पुरी एकदम टम्म अशी फुगलेली आहे. आणि थोडासा सोनेरी रंग आला की लगेच आपण काय करायचं, तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या पुऱ्या बनवून घेऊया. तर आपण आता दुसरी ही पुरी टाकलेली आहे. तर लोखंडी कढईमध्ये मी ही पुरी तळून घेत असते, कारण की चवीला वेगळीच लागते त्यामुळं. तर अशा पद्धतीने दुसरी पुरी झालेली आहे. तर आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आपण आता पापड तळून घेऊया. तर वैष्णवी म्हणत होती की नाही मी करू लागते, परंतु तेल गरम झालेलं आहे. थोडाफार जरी चटका बसला तर खाणंही बाजूलाच राहीन. म्हटलं तू बाजूला होय, मी सारं करून घेते आणि मग नंतर तुम्ही जेवण करा. बाबाचं कप्प्याचं चित्र बाबा काय झालं बेटा? हा कापलं. आई, तुझा फोन दे. कशाला रे, तू घेऊन आलास ना आता? आपण मला फोन जेवताना घेईन ना बेटा, जेवताना घेईन. रडू नाही. तू गुड बॉय आहे ना? मग कॅमेरा समजतो रडत. गुड बॉय माझा. हो, येडे नाही करीत. आईचं ऐकतो, बाबाचं पण ऐकतो. ऐकतो ना बाबू? ह्या सगळ्यांचं ऐकतो तुझी हुशार. तर आत्ता एवढ्या साहेबांचा बर्थडे झालेला आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.